हॅलो एव्हरीवन. तर आपण ह्या सेमिस्टरला बिझनेस कम्युनिकेशन 2 हा सब्जेक्ट बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये सिलेबस बघूया आपण आधी. युनिट 1 मध्ये प्रेझेंटेशन स्किल्स, त्याच्यात पहिला टॉपिक जो आहे आपल्या प्रेझेंटेशन्सवर आहे. त्याच्यात प्रिन्सिपल्स ऑफ इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन, मग इफेक्टिव्ह यूज ऑफ OHP, इफेक्टिव्ह यूज ऑफ ट्रान्सपरन्सीज, हाऊ टू मेक अ पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, असे पॉइंट आहेत. आता त्याच्यामध्ये एकतर प्रिन्सिपल्स ऑफ मेकिंग इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन मध्ये जर आपण बघितलं तर प्लॅन युअर प्रेझेंटेशन वेल. मग ते प्रेझेंटेशन प्लॅन करताना काय काय गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत, तर ते बघायचंय. त्याच्यानंतर इंटरॅक्ट विथ युअर ऑडियन्स. प्रेझेंटेशन देताना फक्त वन वे प्रेझेंटेशन न देता डिरेक्टली इनडिरेक्टली तुम्हाला ऑडियन्सशी इंटरॅक्ट करावं लागतं. त्याच्यानंतर आहे मेक प्रॉम्प्ट यूज ऑफ बॉडी लँग्वेज. तर प्रेझेंटेशन देताना प्रॉपरली उभं राहण्यापासून त्याच्यानंतर कुठल्या कॉर्नरला उभं राहून तुम्ही प्रेझेंटेशन द्यायचं, तुमची बॉडी लँग्वेज काय असली पाहिजे, फॅशियल एक्सप्रेशन, गेस्चर, पोश्चर काय असलं पाहिजे, इथपासून आपण याच्यामध्ये डिटेल पॉइंट्स बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण जे PPT बनवतो ना, व्हिज्युअल एड्स बनवतो त्याच्यात, मग स्लाइड शो असेल, मग त्याच्यामध्ये इफेक्ट्स टाकतो, किंवा स्लाइड सिलेक्ट करताना त्याच्यामधला स्लाइडचं बॅकग्राऊंड कलर असेल, त्याचा फॉन्ट असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ह्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर डूज अँड डोंट्स इन प्रेझेंटेशन आहे, जे जनरली यूज केलं जातं. कारण नर्वस असतो पर्सन प्रेझेंटेशन देताना, तर तुम्हाला उद्या उभं राहून सांगितलं की प्रेझेंटेशन द्या अख्ख्या क्लास समोर, तर तुम्ही सुद्धा त्यावेळेला नर्वस असणार आहात. त्याच्यानंतर मेथड ऑफ डिलिव्हरी मध्ये पण काही टाइप्स आहेत, की फक्त पॉइंट्सवर प्रेझेंटेशन देणं, किंवा विथ एक्झाम्पल किंवा पॉइंट्स वाचून दाखवणं आणि मग एक्सप्लेन करत जाणं. तर त्या मेथड्स आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर OHP शीट यूज करून जे प्रेझेंटेशन दिलं जायचं, आता आपल्याकडे आपण प्रोजेक्टर्स यूज करतो. आधी OHP शीट्स यूज केल्या जायच्या, अजूनही काही ठिकाणी केल्या जातात. त्याच्यानंतर व्हाईट बोर्ड्स आहेत किंवा फ्लिप चार्ट्स जे आहेत तर ते पण यूज केले जातात. आणि मेन आपण जे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवतो, तर ते कसं बनवायचं, तर ते बघणार आहोत. की त्याच्यात फॉन्ट साईज कुठला सिलेक्ट करायचा, त्याच्यामध्ये स्लाइडची बॅकग्राऊंड कशी सिलेक्ट करायची, फॉन्ट कलर कुठले ठेवायचे, किंवा हायलाइट करताना किंवा एका स्लाइड मध्ये किती पॉइंट्स असायला पाहिजेत. त्याच्यानंतर नेक्स्ट युनिट जे आहे तर ते ग्रुप कम्युनिकेशन बद्दल आहे. त्याच्यात पहिलं आहे इंटरव्ह्यूज. आता इंटरव्ह्यू बद्दल तुम्ही ऐकलं असेल की इंटरव्ह्यू देताना ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर ते सगळं जे आहे तर ते इंटरव्ह्यू मध्ये आपण बघणार आहोत. तर पहिली गोष्ट आहे की एखादा पर्सन जेव्हा इंटरव्ह्यूला जातो, तर तेव्हा त्यांनी इंटरव्ह्यूच्या आधी काय काय तयारी केली पाहिजे. तर मग त्याच्यामध्ये आलं की तुमचा रिझ्युमे जो आहे तर तो प्रॉपरली रीड केला पाहिजे. त्याच्यातल्या काही गोष्टी त्याच्यात पुट केल्या पाहिजेत, काही इलिमिनेट केल्या पाहिजेत की ज्या एक्सेसिव्ह आहेत, ज्या तुम्ही एक्सप्लेन करू शकत नाही. आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे की तुमच्या CV मध्ये काय आहे एक्झॅक्टली. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू राऊंड मध्ये ग्रुप डिस्कशन राऊंड तुम्ही ऐकला असेल. त्याच्यानंतर आपण पॅनल इंटरव्ह्यू बद्दल ऐकलं असेल. पुन्हा इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथलं जे तुमचं लँग्वेज आहे, गेस्चर आहे, एक्सप्रेशन आहेत, तर ते कसं असलं पाहिजे,
किंवा इंटरव्ह्यू कंडक्ट करणारे जे पर्सन असतात, तर त्यांचं थिंकिंग काय असतं आणि ते काय बघून कॅन्डिडेटला सिलेक्ट करतात. तर ह्या गोष्टी सगळ्या आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढचे पॉइंट्स जे आहेत, तर इंटरव्ह्यू झाल्यानंतर सिलेक्शन ही प्रोसेस आहे, की ज्याच्यामध्ये कॅन्डिडेटचं सिलेक्शन होतं आणि तो त्यांचा एम्प्लॉयी म्हणून कन्व्हर्ट होतो. तो जॉइन करू शकतो ते ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर अप्रेझल्स आहेत, की प्रमोशन्स किंवा हाइक्स, सॅलरी हाइक्स मिळतात. त्याच्यानंतर ग्रॅव्हियन्सेस, की ग्रॅव्हियन्सेस बघणार आहोत आणि एक्झिटमध्ये जॉब सोडून जाताना म्हणजे रेजिग्नेशन दिल्यानंतर ची प्रोसेस असते किंवा तेव्हा काय पद्धतीने प्रोसेस फॉलो करायला पाहिजे या गोष्टी बघणार आहोत. आता इंटरव्ह्यू मधले क्वेश्चन ऐकून माहिती असतील, पण बेसिक जे आहेत ते त्याच्यात ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड क्वेश्चन जे आहेत तर ते विचारले जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट टॉपिक आहे मीटिंग्स. मीटिंग्स आपण बऱ्याचदा ऐकतो की कुठल्या तरी गोष्टीची मीटिंग असते. स्पेसिफिक ऑर्गनायझेशनची असेल, प्रोफेशनल लेवलला बघितलं तर त्या ऑफिसची मीटिंग्स असतात, त्या डिपार्टमेंटल मीटिंग्स होतात. तर त्या मीटिंग्समध्ये एकतर पहिलं असतं की ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्या मीटिंगचं. मग ते ऑब्जेक्टिव्ह जे आहे तर ते फाइंड आउट केल्यानंतर त्या मीटिंगचा अजेंडा बनवला जातो. अजेंडा म्हणजे त्या मीटिंगमध्ये काय काय डिस्कस केले जाणार आहेत पॉइंट्स. आणि त्याच्यानंतर मीटिंगमध्ये मिनिट्स बनवले जातात. म्हणजे जो अजेंडा आहे अकॉर्डिंग टू अजेंडा त्या मीटिंगमध्ये काय काय डिस्कशन झालं आणि त्याच्यात कन्क्लुजन काय निघालं त्या पॉइंटवर, त्याला मिनिट्स कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर आहे नीड आणि इम्पॉर्टन्स ऑफ मीटिंग, की गरज काय आहे. तर जेव्हा नंबर ऑफ पर्सन रिगार्डिंग टू दॅट डिपार्टमेंट किंवा टॉपिक सब्जेक्ट जेव्हा एकत्र येतात तेव्हा नंबर ऑफ थॉट्स किंवा सोल्युशन्स तुम्हाला इझिली अवेलेबल होतात. तुम्हाला सगळ्यांचा डिस्कशन किंवा पॉइंट ऑफ व्ह्यू जे आहेत तर ते कळतं आणि इझिली डिसिजन मेकरचा डिसिजन जो आहे तर तो सगळ्यांना कळतो. त्याच्यानंतर कोड ऑफ कंडक्ट आहेत मीटिंगचे, की मीटिंग प्लॅन करताना कशी केली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये त्याची जी स्टेप्स आहेत मीटिंगच्या, की फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, त्याची जी प्रोसेस आहे तर ती त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आहे रोल ऑफ पार्टिसिपंट आहे, रोल ऑफ चेअरपर्सन आहे, की मीटिंगमध्ये एक चेअरपर्सन असतो जो डिसिजन मेकर असतो. आणि पार्टिसिपंट्स जे आहेत तर मीटिंगला जाऊन उगाचच जाऊन बसलाय तिथे काहीतरी पेन वाजवत बसलाय किंवा तुम्ही आपल्या हे जी ऑनलाईन मीटिंग रूम आहे तिथे काहीतरी कमेंट पास करता किंवा मध्येच माईक ऑन करून बोलत असता. तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रोफेशनल लेवलला अवॉइड केल्या जातात. तिथे सुद्धा तुमचं गेस्चर जे आहे तर ते इम्पॉर्टंट आहे. तुमचा टोन, पोलाइटनेस जो आहे तर तो कन्सिडर केला जातो. सजेशन्स ऑल्वेज वेलकम, पण ते कसे दिले जातात, काय पद्धतीने दिले जातात आणि दिले गेले पाहिजेत, हे आपण याच्यात बघणार आहोत. त्याच्यानंतर मीटिंगची नोटीस जी असते तर ती कशी ड्राफ्ट केली पाहिजे आणि मगाशी जर सांगितलं की अजेंडा अँड रिझोल्युशन्स. नेक्स्ट आहे कॉन्फरन्स. कॉन्फरन्स बद्दल ऐकलं असेल तुम्ही, की एखाद्या स्पेसिफिक टॉपिकची असेल किंवा एखाद्या एज्युकेशनल असेल किंवा बाकीच्या करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बद्दल असेल, कॉन्फरन्स अरेंज केल्या जातात.
तर कॉन्फरन्समध्ये कॉन्फरन्सचा मीनिंग आहे, त्याचे ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस बघणार आहोत, टाइप्स बघणार आहोत, की कॉन्फरन्सचे टाइप्स काय असतात, की कुठल्या कारणासाठी कुठली कॉन्फरन्स जी आहे तर ती कंडक्ट केली जाते. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत, की कॉन्फरन्स ऑर्गनाइज करताना कुठली प्रोसिजर जी आहे तर ती फॉलो केली पाहिजे. मग त्याच्यात पुन्हा डूज अँड डोंट्स आहेत, की जे जनरली मिस्टेक्स होतात किंवा ज्या होऊ नयेत याच्यासाठी. त्याच्यानंतर आहे व्हिडिओ कॉन्फरन्स, टेलिकॉन्फरन्स, टाइप्स ऑफ कॉन्फरन्स जे आपण बघतो. त्याच्यानंतर वेबिनार, स्काईप आहे किंवा वेब कॉन्फरन्सेस आहेत त्याच्याबद्दल आहे. मगाशी मीटिंग्समध्ये सेक्रेटरी हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, की सेक्रेटरीचे फंक्शन काय आहे, त्यांचा रोल काय आहे. तर ते पण बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर आहे पब्लिक रिलेशन्स. पब्लिक रिलेशनमध्ये त्याचं मीनिंग, त्याच्यानंतर फंक्शन्स ऑफ पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट, एक्सटर्नल अँड इंटरनल मेजर्स ऑफ PR. आता पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट हे पण खूप इम्पॉर्टंट डिपार्टमेंट आहे, की जे पब्लिकशी रिलेशन बिल्ड करतं, त्यांना अप्रोच करतं. तर त्यामुळे त्यांच्या नीड, पर्पज, त्याच्यानंतर त्याचे फंक्शन्स आहेत. मेजर्स ऑफ एक्सटर्नल PR बघणार आहोत. आता त्यांचे थ्रू मीडिया किंवा थ्रू इंटरनेट, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR ऍक्टिव्हिटीज जे आहेत, तर त्याच्या थ्रू पण आपण बघणार आहोत. म्हणजे ते टाइप्स आहेत, की ते कसे रिलेशन बिल्ड केले जातात पब्लिकशी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रेस रिलीज हे तुम्ही ऐकलं असेल किंवा प्रेस कॉन्फरन्सेस कंडक्ट केल्या जातात, तर त्या पब्लिक रिलेशनचा पार्ट आहे. तर त्या कशा केल्या जातात, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय क्रायसिस होऊ शकतात PR मध्ये, तर ते क्रायसिस मॅनेजमेंट हा सुद्धा पार्ट त्याच्यामध्ये आहे. नेक्स्ट युनिट जे आहे तर ते बिझनेस करस्पॉन्डन्स आहे. तर त्याच्यामध्ये ट्रेड लेटर्स हा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये ऑर्डर, क्रेडिट अँड स्टेटस, इक्विटी, कलेक्शन, त्याच्यानंतर लेटर ऑफ इन्क्वायरी, लेटर्स ऑफ कंप्लेंट, क्लेम्स, ऍडजस्टमेंट ऑफ सेल लेटर, प्रमोशनल लिफलेट्स, फ्लायर्स, consumer grievances letters, letters under Right to Information Act, etc. आता ह्या ट्रेड लेटर्स मध्ये म्हणजे जे बिझनेस टू बिझनेस लेटर केले जातात किंवा बिझनेस पर्पज साठी लेटर दिले जातात, लेटर ऑफ इन्क्वायरी, तर सप्लायर्स, रॉ मटेरियल सप्लायर्स साठी आपण लेटर ऑफ इन्क्वायरी करू शकतो किंवा आपण आपली ऑर्गनायझेशन काही प्रोडक्ट्स परचेस करण्यासाठी दुसऱ्या फॉर्मकडे इन्क्वायरी करू शकते. मग ते लेटर काय पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे, त्याच्यात काय पॉइंट्स पाहिजेत, ते बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे लेटर ऑफ कंप्लेंट. लेटर ऑफ कंप्लेंट मध्ये आपण बऱ्याच युटिलिटीज, पब्लिक युटिलिटीज किंवा सर्व्हिसेस यूज करतो. मग बस एखादी कॅन्सलच होत असेल किंवा अजिबात वेळेवर येत नसेल कधीच, तर त्याच्या रिलेटेड असेल किंवा पाण्याच्या रिलेटेड कंप्लेंट्स असतील किंवा ऑर्गनायझेशनचं जर बघायचं झालं तर रिस्पॉन्ड केलं जात नाहीये ऑर्गनायझेशन कडून, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लेटर ऑफ कंप्लेंट मध्ये येऊ शकतात. किंवा बिल जास्त आलं असेल, त्याच्यानंतर लेटर ऑफ ऍडजस्टमेंट, त्याच्यामध्ये पण
कंप्लेंट लेटरवर रिप्लाय देऊन ती कंप्लेंट रिझॉल्व्ह करण्याचा जो प्रयत्न केला जातो, मग त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स करायचे नसतात. मग ते काही पद्धतीने त्याला रिप्लाय दिला गेला पाहिजे. त्या ॲडजस्टमेंट कशा केल्या जातात, तर ते बघणार आहोत याच्यामध्ये. आणि बाकीचे सेल्फ लेटर बद्दल बघणार आहोत, की ते कसं ड्राफ्ट केलं जातं, त्याच्यामध्ये काय काय पॉइंट्स असतात. RTI, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अंडर जे लेटर सेंड केले जातात. तर त्याच्यामध्ये प्रॉपरली बराच डेटा, तुम्हाला एक्झॅक्टली कुठला डेटा हवाय, कुठल्या कारणासाठी हवाय, त्याच्यातलं तुमचा पर्पज काय आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते त्याच्यात प्रॉपरली मेन्शन केल्या गेल्या पाहिजेत. तर जो डेटा देणारा पर्सन आहे तर तो तुम्हाला इझिली डेटा अवेलेबल करून देऊ शकतो. त्याच्यानंतर आपलं 4th युनिट जे आहे तर ते आहे लँग्वेज अँड रायटिंग स्किल्स. आता त्याच्यात रिपोर्ट्स, तर रिपोर्ट रायटिंग बद्दल तुम्ही ऐकलं असेल, तर त्याच्यातल्या काही बेसिक गोष्टी आहेत सुरुवातीला. त्याच्यानंतर रिपोर्ट मधला कंटेंट कुठला कुठला येतो, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ रिपोर्ट आहे, की इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट वेगळा असतो, डिस्क्रिप्टिव्ह रिपोर्ट वेगळा असतो, कन्क्लुझिव्ह रिपोर्ट वेगळे असतात. तर ते आपण बघणार आहोत त्याच्यात. त्याच्यानंतर रिपोर्ट रायटिंग करताना त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीने लँग्वेज यूज केली गेली पाहिजे, मग ते रिपोर्ट रायटिंग तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी करताय, तर त्याच्यामध्ये त्या पद्धतीने ती लँग्वेज आली पाहिजे. तर प्रोफेशनल पर्पजसाठी जर आपण रिपोर्ट रायटिंग करत असू, तर त्याच्यामध्ये प्रोफेशनल लँग्वेज आणि टेक्निकल गोष्टी ज्या आहेत तर त्या मेन्शन करून चालतात. तोच रिपोर्ट जर तुम्ही पब्लिकली करणार असाल, म्हणजे पब्लिकसाठी लिहित असाल, पेपरमध्ये जो येतो तर ते रिपोर्टच आहेत. रिपोर्टर्सच म्हणतो आपण त्यांना. तर त्याच्यात सोप्या भाषेमध्ये पण तरी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन, आधी थोडक्यात एक पॅराग्राफ असतो आणि मग डिटेल्स असतात. तर रिपोर्ट रायटिंग आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये. आणि लास्ट आहे समरायझेशन. समरायझेशन मध्ये समरायझेशन कसं केलं गेलं पाहिजे त्याच्यासाठीच्या टिप्स आहेत, की एखादा पॅराग्राफ असतो किंवा एखादी इन्फॉर्मेशन असते, एखादी फाईल तुम्हाला दिली जाते आणि तुम्हाला ती समराईज करायला सांगितली जाते. मग ती समराईज कशी करायची, त्याच्यातून कन्क्लुजन कसं आयडेंटिफाय करायचं आणि तो डेटा, ती इन्फॉर्मेशन तुमचा डेटा म्हणून कन्व्हर्ट करून घ्यायची. तर हे एवढे सगळे पॉइंट्स जे आहेत तर ते आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत.